नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी करत खरीप हंगाम 2023 मध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तर भावांतर योजनेद्वारे शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपये दिले जाणार आहे। म्हणजेच कापूस सोयाबीन अनुदान योजनेद्वारे तुम्हाला हेक्टरी 5,000 रुपये दिले जाणार आहे। त्यासाठी जो उर्वरित निधी होता 1500 कोटीच्या जवळपास हा निधी होता, हा वितरित करण्याचा राज्य शासनामार्फत आता या ठिकाणी मान्यता देण्यात आली। पूर्वीचा जवळपास 2,500 कोटी आणि हा जवळपास 1,500 कोटी असा मिळून एकूण जवळपास 4,194 कोटीच्या जवळपास हा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्याचा जी-आर सुद्धा आलेला आहे। तो जी-आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू। तर शेतकरी बंधूंनो, भावांतर योजना म्हणजेच कापूस सोयाबीन अनुदान योजनेद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये दिले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 60% निधी वितरित केला, अशा प्रकारच्या या ठिकाणी अफवा येत होत्या किंवा अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या। आता जो राहिलेला निधी आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आला आहे। पूर्वीचा जवळपास 2,500 कोटी निधी आणि आता मंजूर झालेला रिसेंटली 1,500 कोटीच्या आसपास निधी, एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास राज्य शासनामार्फत आता मान्यता दिलेली आहे। म्हणजे पूर्ण जवळपास 4,194 कोटीच्या आसपास हा निधी आहे। एवढा 100% या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता मंजुरी देण्यात आली। येणाऱ्या 16 ते 17 सप्टेंबर नंतर तुमच्या खात्यावरती हा निधी वितरित करण्यात येईल, अशा प्रकारे राज्य शासनामार्फत या ठिकाणी सांगण्यात येतं। एखादा कार्यक्रम घेतला जाईल आणि या कार्यक्रमाद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाईल। फक्त शेतकरी बंधूंच्या आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, कारण हा निधी तुम्हाला DBTद्वारे येणार आहे। आता राहिलेले जे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागामार्फत ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्या याद्यामध्ये नाव नसेल, त्यांनी काय करायचं आहे, तुमचा 7/12 काढायचा आहे। 7/12वरती तुमची नमुना 12वरती ई पीक पाहणी दिसते, ती ई पीक पाहणी चेक करायची। जर तिथे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचा 7/12, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक घेऊन कृषी ऑफिसमध्ये जमा करून द्यायचं आहे। नंतर तुमचं नाव या ठिकाणी येईल। त्यासाठी सुधारित जी-आर सुद्धा आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव नसेल त्यांना या ठिकाणी परत नाव ॲड करण्याची या ठिकाणी संधी कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे। नंतर सामायिक क्षेत्रवाल्यासाठी सूचना देण्यात आली की जर तुमची सामायिक जमीन असेल तर कोणत्याही एका शेतकऱ्यांच्या नावावरती तुम्ही हे भावांतर योजनेचे पैसे घेऊ शकता। तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून द्यायचं आहे आणि हा स्टॅम्प तुम्हाला कृषी विभागाकडे जमा करायचा आहे। म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या नावावरती ही रक्कम वितरित केली जाईल। अशा प्रकारे राज्य शासनामार्फत तुम्हाला सांगण्यात येते। भेटूया असेच नवीन अपडेट्ससह। जय हिंद।